नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ओबीसी आरक्षण बचाव समर्थनार्थ सकल ओबीसीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। 15 सप्टेंबर 2025 पासून सकल ओबीसी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा। संविधानाने दिलेले ओबीसीचे मूळ आरक्षण अबाधित ठेवावे, तसेच सर्व आर्थिक विकास महामंडळांना निधी द्यावा। स्वर्गीय भरत कराड, स्वर्गीय गोरख नारायण देवडकर या दोन्ही कुटुंबांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि शासकीय सेवेत रुजू करण्याचा GR काढण्यात यावा। याकरिता पुष्पाताई गुलवाडे, शंकर पारेकर, BV मेडशीकर, जनार्दन हिरळकर, राजेश ढोमणे हे उपोषणाला बसले आहेत। आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणाला राष्ट्रीय वंचित वर्ग न्याय अधिकार परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन कांतीलाल सावरे यांनी भेट घेऊन शासन दरबारी नम्रपूर्वक विनंती केली की उपोषणकर्त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करावेत। या प्रसंगी आकाश सावते, ऋषिकेश सातव, गणेश करण सारवान आदी उपस्थित होते। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर ओबीसी आरक्षण बचाव याच्यासाठी आंदोलन जाहीर केलेलं आहे। आंदोलनामध्ये समाजाचे प्रमुख माजी आमदार हरिदास भाऊ बदे साहेब, माजी आमदार नारायण गावणकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे। आज या उपोषणाचा पहिल्या दिवशी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्राभर उतरण्याची सुद्धा आमची तयारी आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।